भगवंताच्या निस्सीम अनुकंपेने जातात येणं सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराजांच्या या पवित्र आणि पावन दरबारामध्ये आजच्या ह्या कालाच्या तथा प्रसाराच्या हरिकीर्तन सेवेच्या माध्यमातून निवडलेली जी काही गवळण आहे ना, खरं तर त्यांची गवळण हरिकीर्तन सेवेच्या माध्यमातून निवडली त्या महात्म्याचा अधिकार आपल्या संप्रदायाच्या दृष्टिकोनातून उच्चतम आहे. बरं, भक्ती संप्रदायाचे महामेरू राजा धीराज शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु आणि संत कुलीतील जगद्गुरु म्हणून विशेषत्वानं जनता या जगताला परिचय आहे असे सकल संत रहित सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे शब्द ब्रह्म शब्दनिष्ठ शब्द अशेष आविष्कार कल्पना भास्कर देहू निवासी श्रीमंत संत जगद्गुरु गोपाराय यांच्या गाथारूपी मागेतील आहे. प्रस्तुतची गवळण आहे ना, ही बहुतेकांच्या पाठांतरातील आहे. बरं, भगवान गोपाल कृष्णांच्या अनेक लीला सारुसंत मायबापांनी आपल्या समोर वर्णन करून सांगितलं. तर लीला त्यालाच म्हणतात ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ धरलेला नसतो ना, त्याला त्या ठिकाणी लीला म्हणावं. आणि अशी एक लीला प्रस्तुत गवळणीच्या माध्यमातून तुकोबारांनी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या वेळेला कन्हैया खोडा करू लागला, अनेक गवळणीच्या घरी जाऊ लागला आणि अनेक गवळणीच्या घरी जाणारा हा कन्हैया दया दुधाचा नाश करतोय. सगळ्या गवळणींनी विचार केला आपण सर्व आता दहीदूध तूप लोणी एकत्र केलं पाहिजे आणि त्याची रखवाली केली पाहिजे. बरं, पण हा जगाचा नायक आला आणि त्यानं दह्या दुधाचा नाश केला. ज्याच्यामध्ये असणारं जे दहीदूध तूप लोणी भरून ठेवलं होतं ना, ती आसारी दुधाने आणत पालथी घातली आणि मग गवळणींनी पाहिलं. महाराज पाहिल्यानंतर त्यांना दिसलं पाहती गवळणी तब ती पालथी दुधानी कोणी केलं असेल म्हणती नंदाची पोरे. नंदाच्या पोराशिवाय हे कोणी करू शकत नाही. बरं, आजी चोरी केली खरे. हे गवळणीने त्या ठिकाणी विचारलं, त्याच्यावरती कसा तुमचा असा संशय आहे. त्यावेळेला या बाकीच्या गोपिकांनी सांगावं ही चोरी करण्यामध्ये फक्त तो पटाईत आहे. तया विन नासी नव्हे दुसरियासी म्हणती नंदाची पोरे. आजी चोरी केली खरे. पण त्याला इथपर्यंत आणणारा कोणीतरी असेल ना, आहे म्हणे त्या ठिकाणी देहूचे असारे सुप्रसिद्ध साधू सवे तुकया मेला तेरे आगुना आणला म्हणती नंदाची पोरे. आजी चोरी केली खरे. गवळणीच्या चारही चरणाचा अगदी सरळ भाव तुमच्या समोर मांडण्याचा आमचा अल्पसा प्रयत्न होता. बरं, प्रस्तुत गवळणीचं चिंतन करण्याच्या अगोदर चाललेल्या कार्यसंबंधानं भक्तांना दोन शब्दाचा परिहार देणं हे तर खऱ्या अर्थानं भक्ताचं क्रमशः कर्तव्य आहे. पवित्र आपलं श्री क्षेत्र घाटकोपर त्यातही असारा त्या ठिकाणी एक विभाग आपला असारा या ठिकाणी साने गुरुजी नगर आणि सर्वांचा असारा आराध्य दैवत भगवान साईनाथ महाराज यांचा असारा उत्सव आहे. आणि साईबाबांच्या उत्सवाचं औचित्य साधून या ठिकाणी केलेले हे हरिकीर्तन सेवेचं आयोजन आहे. श्री साईबाबा द्वारकाई सेवा समिती आयोजित असा हा भव्य असा कीर्तन महोत्सव 27व्या क्रमांकाचा आसार हे वर्ष आहे. ज्या कार्यक्रमाचे आसार त्या ठिकाणी प्रमुख आसार मार्गदर्शक सौभाग्यवती श्री अश्विनी भरतमते आणि श्री भरत श्रीधर मते
यांचा असणारा खऱ्या अर्थानं सहकार्य, मोलाचं सहकार्याच्या नावाचं आपल्याला प्रतिवर्षी प्राप्त होतं. पूजने वंदने आदरणीय हरिभक्तीपरायण सीतारामजी महाराज रटाटे आणि आदरणीय हरिभक्तीपरायण लक्ष्मण महाराज सोनेवाडीकर यांचा असणाऱ्या या कार्यक्रमाला मार्गदर्शन, पूजने वंदने आदरणीय हरिभक्तीपरायण दिलीप महाराज शिंदे यांच्या माध्यमातून ही सेवा आमच्याकडे देण्यात आली. आणि तुमच्यासारख्या सर्वच सज्जन मायबाप श्रोत्यांच्या आलभ्य दर्शनाचा आम्हाला लाभ प्राप्त झाला. खरं तर आम्ही रात्री शिंदे महाराजांना फोन केला. त्यांना म्हणलं कोणी जर कीर्तनकार असेल तर हरिकीर्तन करून घ्या. कारण रात्री ज्या ठिकाणी आम्ही कीर्तनाला गेलो ना, साऊंड सिस्टमची जर नेमकं खराब होती आणि त्याने आमचा घासा ओढून दिला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये कीर्तन करणं फार कठीण आहे. पण शिंदे महाराजांनी सांगितलं कसंही असू द्या तुम्हाला यावंच लागेल, असं असणार. या बॉक्समध्ये थोडं मोकळं करा, मग याच्यामध्ये थोडं मोकळं आलं पाहिजे. तानपुरा थोडं कमी करा. कारण एखादी गोष्ट जरी प्रतिकूल असली ना, ती अनुकूलतेवर सुद्धा त्या ठिकाणी काय करते, पाणी फिरते बरं त्या ठिकाणी. म्हणून असं असणार उपस्थित असणारे सर्व त्या ठिकाणी सुंदर असे गायनाचार्य महाराज श्री उपस्थित आहे. बरं आदरणीय हरिभक्तीपरायण शांतारामजी महाराज, बरोबर आहे, मारुती महाराज, त्यांनीच असणारी आजची ही गवळण हरिकीर्तन सेवेसाठी निवडलेली आहे. बरं सर्वांच्या चरणावरती या व्यासपीठावर मी काय करतो, प्रणाम करतो. मृदंग वाजवायला छोटंसंच बाळ आहे बरं त्या ठिकाणी, छोटंसंच बाळ आहे. त्या लेकरासाठी एका प्रेमानं टाळी वाजवा. आल्याबरोबर आम्हाला 2 लेकरं भेटले बरं. इथं शेजारीच आम्ही गेलो होतो बसण्यासाठी. छोट्या बाळानं आम्हाला पूर्ण राष्ट्रगीत त्या ठिकाणी म्हणून दाखवलं महाराज. तिथूनच आम्हाला त्या ठिकाणी कळलं परिसरावरती संस्कार त्या ठिकाणी लेकरांवरती कशा पद्धतीने केले जातात हे आमच्या लक्षात आलं. सर्वांना त्या व्यासपीठावर मी काय करतो, प्रणाम करतो. असं असताना आईचे नमन करोनी सकळा हरिकथा करवी गोगड्या बोला आज्ञानी म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे. पाठीमागल्या वर्षी सुद्धा आपण हरिकीर्तन केलं होतं. त्यावेळेला कीर्तनाला अभंग निवडला होता, भक्त समागमे सर्व भावे हरी आणि सर्व कामे करी न सांगता. आजची असणारी त्या ठिकाणी गवळण फार सुंदर आहे. असो ह्या गवळणीच्या माध्यमातून एक भगवंताच्या जीवनातील असणारी सुंदर लीला तुकोबारांनी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरं जगाच्या नायकाचा विचार जर केला ना मायबाप, हा भगवंत भक्तांना आनंद देण्यासाठीच काय होत असतो, प्रकट होत असतो. बरं भगवंताचं प्राकट्य आहे भगवंताचं त्या ठिकाणी प्राकट्य. का भगवंत प्रकट होत असतो, त्याच्या प्राकट्याची काही विशेष कारण साधू संत मायबापांनी आपल्याला वर्णन करून सांगितले. बरं संयोजकांनी आम्हाला सांगितलं बरोबर तंतोतंत वेळेमध्ये थांबायचं आहे. म्हणून त्या ठिकाणी आपण फक्त काल्याचाच विचार त्या ठिकाणी करूया की भगवंत केव्हा प्रकट होतात हे सर्वांनी श्रवण केलेलं आहे. मायबाप ज्या ज्या वेळेला धर्मावरती ग्लानी येते, ज्या ज्या वेळेला गोमाता संकटामध्ये असते, ज्या ज्या वेळेला भूदेव संकटात असतात, ज्या ज्या वेळेला वेळ संकटामध्ये असतोय, ज्या ज्या वेळेला सज्जन संकटामध्ये असतात, त्या त्या वेळेला भगवंताला यावं लागतं. बरं रामायणामध्ये गोस्वामीजींनी फार सुंदर वर्णन केलं. गोस्वामीजी म्हणतात बरं काय म्हणतात गोस्वामीजी, जब जब हुई धर्म की हानि बाढ़ी असुर अधम अभिमानी तब तब प्रभु धरी विविध शरीरा हरहु कृपानिधि सजन पीरा. जय सिया राम बोलो जय सिया राम. सिया राम बोलो जय सिया राम. सिया राम
तप तप प्रभु धरी विविध शरीरा हरहु कृपानिधि सज्जन पीरा राम जय राम जय जय राम प्रभु रामचंद्र भगवान की जय म्हणत जा बरं सर्वजण, कोणी लाजू नका, प्रेमानं जय घोष करा. प्रभु रामचंद्र भगवान. त्याच्या वेळेला भगवंताला यावं लागतं बरं त्या ठिकाणी. गोमातेचं संवर्धन करा बरं त्या ठिकाणी मायबाप. हा गो शब्द माझ्या भगवंताला त्या ठिकाणी प्राणापेक्षा सुद्धा प्रिय आहे. ऐका सर्वजण, ज्यांच्या बरोबर यानं रासलीला केली ना त्या आहे गोपिका. ज्यांच्या संगतीमध्ये हा भगवंत त्या ठिकाणी यमुनेच्या वाळवंटामध्ये खेळ खेळतोय त्यांना म्हणावं त्या ठिकाणी गोपाळ. याला जे प्यायला आवडतं त्याला म्हणतात त्या ठिकाणी गोरस. ज्या मुहूर्तावरती असणारा भगवंत पुनश्च गोकुळामध्ये परतो तो जो मुहूर्त आहे तो गोरज मुहूर्त आहे. आणि ऐका मायबाप, ज्या पर्वतावरती जाऊन भगवंतानं दिव्य लीला केली ना त्या पर्वताचं नाव आहे गोवर्धन. या सगळ्यांमध्ये त्या ठिकाणी गो शब्द आहे बरं सर्वजण ऐका. ही गो माता भगवंताला प्राणापेक्षा सुद्धा प्रिय आहे. गो माता कसाबाला विकू नका बरं, ही सांगण्याची त्या ठिकाणी आता गरज आहे मायबाप. कोणी एका भक्तानं वर्णन केलं, विकू नका कसाबाला गाई, ती आहे आपुली आई. आहे बरं आई. गाडगे बाबा सर्वांना त्या ठिकाणी सांगायचे बरं सर्वजण. बाबांचे विचार त्या ठिकाणी फार दिव्य होते, फार दिव्य विचार त्या ठिकाणी होते. सर्वांनी गोठ्यातील गाय सांभाळा आणि घरातील असणारी माय सांभाळा बरं त्या ठिकाणी, दोन्ही महत्वाचे आहे. आम्ही असं ऐकलं बरं त्या ठिकाणी, ज्या वेळेला ही गोमाता कत्तलखान्यामध्ये नेलं जातं ना फार निर्दयपणानं तिला मारलं जातं मायबाप. सर्वजण ऐका, दंतकथा सांगून मी तुमची वेळ घेणार नाही बरं. कशा पद्धतीनं गोमातेला मारलं जातं. कत्तलखाने जब लाया जाता है, दो चार दिन भूखा रखा जाता है, जंजीरों से उनको जकड़ाया जाता है, गरम पानी से नहलाया जाता है, जख्मी करके लहू को निकाला जाता है, पता नहीं जिंदा क्यों रखा जाता है. 4-2 दिवस तिला पाणी पाजलं जात नाही. 4-2 दिवस तिला त्या ठिकाणी चारा टाकला जात नाही मायबाप. फक्त त्या ठिकाणी आपल्या मालकाची वाट पाहणारी गोमाता डोळ्यामध्ये प्राण आणून मालकाची वाट पाहते. मालक येत नाही. 4-2 दिवसानंतर या गोमातेला तो कसा त्या ठिकाणी काय करतो, तिचे पाय सगळीच्या माध्यमातून बांधतो महाराज. आणि अशा गोमातेच्या डोळ्यामध्ये 2 तापलेले लालबुंद दामण घेऊन येतो आणि तापलेले लालबुंद दामण गोमातेच्या डोळ्याकडे ठेवतो. रक्ताच्या चिळकंड्या उडू लागतात. गोमाता रडते मायबाप. रडणाऱ्या गोमातेच्या जे अश्रू आहेत ना त्या रक्ताबरोबर त्या ठिकाणी वाहत असतात. मनामध्ये विचार करते, अरे काय अपराध केला असेल, काय माझ्याकडून अपराध घडला असेल. या मालकानं मला कत्तलखान्यामध्ये पाठवलं, ज्याच्यासाठी पवित्र दूध दिलं, ज्याच्यासाठी पवित्र आशीर्वाद दिला. अरे केव्हा त्याच्या हिताचा मी विचार केला नाही. काय मी चुकले असेल ज्या मालकानं मला या कत्तलखान्यामध्ये पाठवलं. रडणारी गोमाता रुदन करते मायबाप. तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू रक्ताबरोबर त्या ठिकाणी वाहत असतात. एवढे करून नाही थांबलं जात बरं मायबाप. जख्मी करके लहू को निकाला जाता है. जिवंत गायला जखमी केलं जातं आणि जखमी करून त्याच्या अंगामधलं रक्त काढून घेतलं जातं. एवढंही करून नाही थांबलं जात मायबाप.
गरम पानी से नहलाया जाता है. त्यात गाईच्या अंगावरती 104 डिग्री सेल्सिअस उकळतं पाणी टाकलं जातं. गोमाता हंबरडा फोडते आणि जास्त जर गोमाता उड्या मारू लागली ना, हाच निर्णय कसा हातामध्ये काय घेतो, घण घेतो आणि तिच्या मस्तकावरती प्रहार करतो, तिला त्या ठिकाणी हातबल करतो. मायबा एवढं करून नाही थांबलं जात. त्या गोमातेचे 4ही पाय कलाम केले जातात, 4ही पाय तोडून टाकले जातात आणि जिवंत गायीच्या अंगावरली चामडी काढली जाते. बरं त्या ठिकाणी जिंदापन में ही चमड़ा निकाला जाता है. गोवर्धन धारी प्यारी हमारी गोमां, संकटों में प्यारी हमारी गोमां. अशी गोमाता तिचे बारीक बारीक तुकडे केले जातात, देशात आणि परदेशामध्ये निर्यात केलं जातं. मायबा ही गोमाता संकटामध्ये असली का तेथे भगवंताला यावं लागतं. बरं गोसेवा जीवनामध्ये त्या ठिकाणी करा. कदाचित आपल्याला असं वाटेल बरं शहरामध्ये त्या ठिकाणी गोसेवा करायची कशी, प्रश्न आहे. इथं राहण्याला त्या ठिकाणी आपल्याला काय आहे, जागा त्या ठिकाणी माफक आहे आणि अशा ठिकाणी गोसेवा करायची कशी. नाही काही करता आलं एखाद्या गोशाळेमध्ये जा आणि तिला त्या ठिकाणी गोग्रास म्हणून आपल्या मिळकतीतील असणारा काही भाग काय करा तेथे देऊन टाका. शंका जर वाटत असेल स्वतः असं काय करा, चारा खरेदी करा आणि ते नेऊन टाका. महाराज ती गोमाता सर्वांना काय देईल, आशीर्वाद त्या ठिकाणी देईल. बरं त्या ठिकाणी ही गोमाता आहे. गोमाता जेथे गोसेवा घडते ना मायबा, जेथे गोसेवा घडते त्या ठिकाणी काय होत असतं, भगवंताला त्या ठिकाणी यावं लागत असतं. भगवंताला यावं लागत असतं आणि जिथं भगवंत येतात ना तिथं भगवंताच्या आसाऱ्या अर्धांगिनी लक्ष्मीला सुद्धा त्या ठिकाणी यावं लागत असतं. म्हणून गोसेवा नंद बाबांनी जीवनामध्ये गोसेवा केली. बरं त्या ठिकाणी नंद बाबांनी जीवनामध्ये गोसेवा केली. खरं तर नंद बाबाचं जीवन असताना त्या ठिकाणी फार पवित्र आहे. मायबा ज्या आनंद बाबांच्या घरी भगवंताचं प्राकट्य झालं, नंद 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 म्हणायचं कोणाला, आमचे गुरुवर्य पूजने वंदने आदरणे प्रातस्मरणे भागवताचार्य कृष्ण कृपांकित परमश्रद्धेय डॉक्टर विकासनंदजी महाराज मिसाळ फार सुंदर त्या ठिकाणी वर्णन करून सांगतात. बघ सर्वजणांना कोणाला म्हणायचं नंद. नंद एक वृत्ती आहे बरं त्या ठिकाणी. मायबा नंदम दधाती नंद, जो दुसऱ्याच्या आनंदामध्ये त्या ठिकाणी आपला आनंद मानतो ना त्याला म्हणा नंद. जो सदैव दुसऱ्याला आनंद देण्याचाच विचार करतो ना त्याला म्हणा त्या ठिकाणी नंद. त्याचं बोलणं सर्वांना आनंद देतं ना त्याला म्हणा नंद. ज्याचं चलन वलन सर्वांना आनंद देतं ना त्याला म्हणावं त्या ठिकाणी नंद. ज्याच्या जीवनामध्ये केवळ परमार्थच आहे ना त्याला म्हणावं त्या ठिकाणी नंद. जो केवळ दुसऱ्याच्या हिताचा विचार करत नाही ना त्याला त्या ठिकाणी काय म्हणावं, नंद म्हणावं. नंद बाबा आणि अशा नंद आणि यशोदेच्या घरी भगवंताचं काय होत असतं, प्राकट्य होत असतं. यशोदा, यशोदेची सुद्धा व्याख्या महाराष्ट्री सांगतात. बरं यशोम ददाती ती यशोदा, हा दुसऱ्याला यश देण्याची वृत्ती आहे ना तिला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं, यशोदा म्हटलं जातं. बरं या संयोजक मंडळाने किती सुंदर नामसप्ताहाचं आयोजन केलं, फारच सुंदर केलं. बरं त्या ठिकाणी देखना नामसप्ताह या ठिकाणी आज काल्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून पूर्ण होतीच्या दिशेने जात आहे. सगळे श्रोतू वर्ग आणि सगळेच असणाऱ्या त्या ठिकाणी समाज आता या संयोजकांना म्हणणार, काय म्हणणार, फार तुम्ही सुंदर सप्ताहाचं आयोजन केलं. बरं या सप्ताहाचा तुम्ही त्या ठिकाणी एक वेगळं असणारं त्या ठिकाणी स्वरूप प्राप्त करून दिलं. सगळे लोक त्यांची वाहवा करणार. त्यावेळेला या संयोजक त्या ठिकाणी संयोजकांनी काय म्हणावं, आम्ही करणारे कोण, तुम्ही त्या ठिकाणी सहकार्य केलं म्हणून एवढा मोठा नामसप्ताह पूर्णत्वाला गेला. दुसऱ्याला यश देणारी वृत्ती करायचं आपणच महाराज, आपणच करायचं, पण यश कोणाला द्यायचं, दुसऱ्याला द्यायचं. यशम ददाती येते यशोदा, जी सदैव दुसऱ्याला त्या ठिकाणी यश देते ना ती जी वृत्ती आहे ना तिला म्हणावं त्या ठिकाणी यशोदा. आणि याच्या नंद यशोदेच्या घरी भगवंताचं त्या ठिकाणी प्राकट्य होणार आहे. मायबाप का भगवंत द्वापार युगामध्ये प्रकट झाले, आसुरी वृत्तीच्या कंसाचं प्राकट्य झालं. बरं त्या ठिकाणी कोणाला म्हणायचं असुर, ऐका ना मायबाप, कोणाला म्हणायचं असुर. आसुराची व्याख्या रामायणामध्ये गोस्वामीजींनी फार सुंदर सांगितली. बरं
ज्या वेळेला कैलास पर्वतावरती भगवान भोलेनाथ आणि पार्वती माता यांचा दोघांचा संवाद त्या ठिकाणी सुरू आहे बरं. आणि त्या संवादामुळे भगवंताने पार्वती मातेला आसुराची व्याख्या सांगितली. कुणाला म्हणायचं आसुर? मानहुमा तू पिता नहीं देवा साधु भयकर वारही सेवा मानहु माता पिता नहीं देवा साधु भयकर वारही सेवा रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. मानव माता पिता नहीं देवा. जो स्वतःच्या माता पित्यांना त्या ठिकाणी सन्मान देत नाही बरं त्याला त्या ठिकाणी काय म्हणावं? आसुर म्हणावं. जो स्वतःच्या माता पित्यांबरोबर आबोला धरतो त्याला काय म्हणावं? आसुर म्हणावं. जो स्वतःच्या माता पित्यांची अवहेलना करून आपल्यापासून दूर ठेवतो त्याला काय म्हणावं? मी माझ्या मनाचं सांगत नाही बरं, पहिलं प्रमाण सांगतो आणि मग त्याचं थोडंसं स्पष्टीकरण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्याला काय म्हणावं? आसुर म्हणावं. इथं बसल्या बसल्या आपण आपल्या वया तपासून घेतल्या पाहिजे बरं. त्या ठिकाणी आपण नंद आहोत का? आपण यशोदा आहोत का? आपण आसुर आहोत का? प्रत्येकानं कीर्तन कशासाठी असतं? कीर्तन परिवर्तनाचा असणारा त्या ठिकाणी माध्यम आहे बरं मायबा. प्रत्येकानं आपल्या वया जरा इथे तपासून पाहिल्या पाहिजे. आसुर त्या ठिकाणी आपण आहोत का? माय पित्याची सेवा आपल्याकडून घडते का? शास्त्रानं सांगावं मातृदेव भव पितृदेव भव सांगितलं शास्त्रानं. पण असे काही मुलं समाजामध्ये आहे बरं. ज्ञानोबाने त्यांचा धिक्कार केला. अरे एखाद्याला समाजामध्ये प्रतिष्ठा प्राप्त होत असेल पण असा व्यक्ती जर स्वतःच्या माता पित्यांबरोबर जर प्रेमाची 2 शब्द जर बोलत असेल ना, धिक्कार त्याच्या जीवनाचा. त्याच्यासारखा मूर्ख या जगामध्ये दुसरा कोणी नाही बरं. घरी माता पितरा धड बोली नाही संसार विश्वभरे आदरू मूर्खू दैसा. आमच्या मनातील शब्द नाही हे ज्ञानोबारांचे असणारे त्या ठिकाणी दिव्य शब्द आहे. म्हणून माय पित्याची त्या ठिकाणी जे माता पित्याला मानत नाही ना, काय केलं कंसानं? स्वतःच्याच असणाऱ्या पित्याला बंदी खाण्यामध्ये टाकलं बरं. उग्रसेनाला कंसाचे पिता आहे त्या ठिकाणी उग्रसेन स्वतःच्या पित्याला बंदी खाण्यामध्ये टाकलं आणि स्वतःच्या पित्याला बंदी खाण्यामध्ये टाकून स्वतःच असा राजगादीवरती जाऊन बसला बरं. बसला राजगादीवरती आणि असा त्या ठिकाणी कंस आसुरी लोकांचं त्या ठिकाणी साम्राज्य वाढलं का पृथ्वीला त्या ठिकाणी त्यांचा भार सहन होत नाही मायबा. आणि अशा पृथ्वीनं गोमातेचं रूप धारण केलं. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापासी जाय नेत्री तोय सांगत नेत्री बाह्य तोय सांगत नेत्री बाह्य तोय सांगत नेत्री बाह्य तोय सांगत वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापासी जाय वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापासी जाय नेत्री तोय सांगत
विना धर्म अधर्म झाला भार, सोस विना भार मत आता. सर्व देवतांना घेऊन पृथ्वी माता क्षीरसागरापर्यंत जाऊन पोहोचल्या बरं. आणि क्षीरसागरामध्ये जाऊन भगवान विष्णूंचं त्या ठिकाणी श्रवण करू लागल्या. सर्व देवता भगवंताचं आवाहन करू लागले, भगवंताचं भजन करू लागले बरं. हरि ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा, हरि ओम नमो नारायणा, हरि ओम हरि ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा, हरि ओम नमो नारायणा. म्हणा सर्व म्हणा, हरि ओम नमो नारायणा. आणि इतक्यामध्ये आकाशवाणी झाली बरं. आकाशाची वाणी सांगे सकळासी, तळमळ मानसी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गायी भक्त. सर्वांना सांगितलं काळजी करू नका, येईल जगाचा नायक त्या ठिकाणी निश्चित देवकी मातेच्या घरी प्रगट होणार आहे. सर्वांना त्या ठिकाणी अभय दिलं बरं. सगळ्या गोपाळांना सांगितलं, सर्व देवतांना सांगितलं तुम्ही काय व्हा, गोपाळ व्हा. आदिशक्तीला सांगितलं कौंडण्यपुरामध्ये राजा भीमकाच्या घरी तुम्ही काय व्हा, प्रगट व्हा. शेषापर्यंत गेले, शेषाला सांगितलं तुम्हाला आता काय व्हावं लागेल, पूर्वी तू अनुज झाला असेल लहान, पण आता ह्या वेळेला काय व्हा, तुम्ही त्या ठिकाणी थोरले व्हा, आम्ही धाकले हो. असं ठरलं बरं. त्या ठिकाणी वसुदेव आणि देवकी, कोण आहे वसुदेव आणि कोण आहे देवकी सर्वजण त्या ठिकाणी आहे का बरं. त्यांच्या घरी भगवंत प्रत्यक्ष प्रगट होणार आहे. वसुदेव कोण आहे? वसुदेव म्हणजे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं विश्वास आहे, आणि देवकी माता म्हणजे खऱ्या अर्थानं श्रद्धा आहे बरं. त्या ठिकाणी श्रद्धा आणि विश्वासाच्या घरी भगवंत प्रगट होतो, आणि श्रद्धा विश्वासाच्या घरी प्रगट झालेला भगवंत भक्ती आणि भाव, यशोदा म्हणजे भक्ती, आनंद म्हणजे त्या ठिकाणी भाव, त्या भक्ती भावाच्या घरी जात असतो बरं. असं त्या ठिकाणी वर्णन आहे. या वसुदेव आणि देवकीला कंसानं काय केलं होतं, बंदीखान्यामध्ये टाकलं होतं बरं. माहिती कोण आहे कंस? कंस म्हणजे त्या ठिकाणी एक प्रकारचा अहंकार आहे. हा अहंकार काय करतो, श्रद्धा आणि विश्वासाला या हृदयरूपी कारागृहामध्ये बंदिस्त करून टाकतो. आणि ज्या वेळेला या हृदयरूपी कारागृहामध्ये श्रद्धा आणि विश्वास येतात ना, या हृदयामध्ये 6 निघून जातात बरं. त्या ठिकाणी कोण कोण निघून जातात? काम, क्रोध, लोभ, निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. पहिलं लेकरू त्या ठिकाणी झालं बरं. पहिलं लेकरू झालं, आणि असं लेकरू झाल्यानंतर त्या लेकराचं नाव काय ठेवायचं?
वसुदेव आणि देवकी मातेनं त्या लेकराचं नाव ठेवलं बरं कीर्तिमान. ते लेकरू आईच्या मांडीवरती स्तनपान करत होतं. वसुदेवांनी कंसाला शब्द दिला होता, जे जे लेकरं त्या ठिकाणी जन्माला येतील ना ते सर्वच्या सर्व लेकरं मी तुझ्याजवळ आणून देईल. बरं, फार याच्यामध्ये मोठा कथा भाग आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे, म्हणून त्या ठिकाणी आपण जरा वेगानं पुढे जातोय. आणि ज्या वेळेला कंसाला समजलं महाराज पहिलं लेकरू प्रकट झालं, हे लेकरू आईच्या मांडीवरती स्तनपान करत होतं. वसुदेवांनी शब्द दिला होता, स्तनपान करणाऱ्या लेकराला देवकी मातेच्या मांडीवरून उचललं बरं माहिती. त्यावेळेला आईचा अंतकरण काय म्हटलं असेल जरा आपण अंदाज लावून पहा. कंसाकडे द्यायचं होतं, कंस त्या लेकराला मारणार होता. आईला चांगलं वाटेल का? चांगलं वाटेल नाही ना माय बाप. माये पुढोनी बालक काळे घेऊन जाता एकुलते आईच्या समोरून ज्या वेळेला लेकराला उचललं जातं त्यावेळेला त्या मायेला फार दुःख होतं माय बाप. अशा लेकराला घेऊन ज्या वेळेला वसुदेवजी जाऊ लागले ना, देवकी माता वसुदेवांचे चरण त्या ठिकाणी पकडत होत्या. स्वामी, मी तुमच्या जवळ त्या ठिकाणी भीक मागते हो, नका नेऊ, नका नेऊ. तुम्ही जर या लेकराला घेऊन जाल, कदाचित असाला हा कंस, निर्दय असा कंस या लेकराला मारल्याशिवाय राहणार नाही हो, नेऊ नका. नाही देवकी, प्राण जाय पर वचन न जाय. मी शब्द दिलाय ना, आता मला गेलंच पाहिजे. आणि त्या लेकराला घेऊन निघाले बरं, कंसाच्या दिशेने निघाले. देवकी माता पाठी मागून धावत होत्या. दोन हात देवकी मातेने वरती केले होते आणि देवकी माता त्या लेकराला हाक मारत होत्या, हे बाळा आला प्रेम पाना कुणा सिमी पाजरू रे. आता मला प्रेम पाहणं आल्यानंतर कोणाला पाजरे बाळा. देवकी माता पाठी मागून धावताय आणि अशा लेकराला घेऊन आता वसुदेवजी कंसाच्या जवळ पोहोचले बरं. आणि अशा लेकराला कंसाच्या हातामध्ये दिलं. कंसानं त्या लेकराकडे पाहिलं आणि ते लेकरू कंसाकडे पाहून हसलं बरं. लहान लेकराला पाहून कंस सुद्धा वैरभाव विसरला आणि कंसानं मनामध्ये विचार केला, म्हणे अरे आका याचा 18 होईल आणि 18चा पहिला होईल काय सांगता येत नाही. वधी बाळकासी ठेवू नको पुण्य सारावया भेटे देव ऋषी वधी बाळक. आणि अशा लेकराला पुढंच एकदा वसुदेवाच्या हातातून कंसानं घेतलं. देवकी मातेनं कंसाचे चरण पकडले होते. दादा, त्याला मारू नको रे दादा, मारू नको. त्याच कंसानं देवकी मातेला पायानं दूर लुटलं आणि जसं जसं ते लेकरू गरगर गरगर फिरवलं जात होतं ना, तसं तसं लेकरू त्या आणि आईच्या कानावरती त्या लेकराचे शब्द पडत होते, जिचे पिढे बाळ. तिथं अंतकरण त्या ठिकाणी काय होतं, विकळ होतं मायबा. जसा जसा लेकराचा आवाज असताना देवकी मातेपर्यंत पोहोचत होता. पण लेकराची जी किंचाळी होती ना, त्या किंचाळी बरोबर देवकी माते हृदय रावत त्या ठिकाणी प्रसंग होता. मायबाप ज्याला 9 महिने 9 दिवस ज्या उदरामध्ये वाढवलं होतं ना, त्याच लेकराची कुळी कुळी हाडं समोर पडलेली होती, त्यात मांस समोर पडलेलं होतं. देवकी मातेला फार दुःख झालं. धावत धावत गेल्या विखुरलेले अवशेष देवकी मातेनं एकत्रित केले आणि ते स्वतःच्या मांडीवरती घेतले आणि देवकी माता रडू लागल्या. ऐका मायबाप, एवढं दुःख आपल्या जीवनामध्ये आहे का हो? आहे कोण्या माऊलीच्या जीवनामध्ये एवढं दुःख? जिच्या उदरातून भगवंत प्रकट होणार आहे ना, ज्या घरी प्रत्यक्ष ज्या कुशीतून भगवंत प्रकट होणार आहे, जे कुश भगवंताला प्रिय आहे, अशा असणाऱ्या देवकी मातेच्या जीवनामध्ये एवढं मोठं दुःख आहे तरी सुद्धा त्यांनी कोणाला दोष दिला नाही बरं. त्या ठिकाणी दोष ना कुणाचा. 6 वेळेला असं झालं बरं मायबाप. 6 वेळेला ज्या वेळेला त्या ठिकाणी कंस लेकरांना मारून जात होता, देवकी माता तळतळून सांगत होत्या, येईल येईल, निश्चित येईल. तुझा एक दिवस त्या ठिकाणी पापाचा गाडा भरल्याशिवाय राहणार नाही बरं. पापाचा गाडा भरल्याशिवाय राहत नाही महाराज. पाप करायला फार आनंद वाटतो माणसांना, आनंद वाटतो, पण पापाचा गाडा भरल्या एक दिवस भरत असतो बरं. म्हणून शहाण्या माणसानं जीवनामध्ये पाप केव्हा करायचं नसतं बरं. त्या ठिकाणी काय आहे पाप?
आणि काय आहे पुण्य? तुकोबाराने एकाच प्रमाणामध्ये सांगितलं, पुण्य ते परोपकार, पाप ते परे. सदैव पुण्य संपादन करण्याचा काय करा, प्रयत्न त्या ठिकाणी करा. बरं, कशाला म्हणावं पुण्यात्मक कर्म? जे कर्म केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी निवांत झोप लागते ना, समजून घ्यायचं आजचं कर्म त्या ठिकाणी आपलं काय आहे, चांगलं आहे. एखाद्या दुःखी चेहऱ्यावरती जर आपण आनंद आणू शकाल, समजून घ्यायचं आपलं आजचं कर्म चांगलं आहे. एखाद्या भुकेलेल्या व्यक्तीला जर आपण 4 घास खाऊ जर घातले, समजून घ्यायचं आपलं आजचं कर्म काय आहे, चांगलं आहे. बरं त्या ठिकाणी पण एखाद्याचं जर वाईट चिंतन आपण करत असाल, समजून घ्यायचं ते कर्म काय आहे, वाईट आहे. कंसाला सांगत होते, कंसा बाबांच्या आश्रयाला आहे रोहिणी माता गोकुळामध्ये, वसुदेवांचीच आसारी पत्नी आहे. बरं ऐका मायबाप, जिचे पती कुणाच्या बंदीखान्यात, कंसाच्या बंदीखान्यात, ती कुणाच्या आश्रयाला, गोकुळामध्ये आश्रयाला. आणि अशा माऊलीला जर गर्भवती अवस्थेमध्ये जर पाहिलं, लोक चांगलं म्हणतील का? अंदाज लावा ना, चांगलं म्हणतील का लोक? नाही ना चांगलं म्हणणार. लोक म्हणतील अरे अरे काहीतरी ना वाईट. म्हणून त्या ठिकाणी असं झालं, रोहिणी मातेनं ज्या वेळेला भल्या पहाटे स्वतःला गर्भवती असताना पाहिलं ना, सगळ्यात यादव कुळाला आता काय लागणार, कलंक लागणार. कलंक काजल से खाली. बरं, मनुष्यानं निष्कलंक जीवन जगण्याचा काय करा, प्रयत्न करा. निष्कलंक जीवन होतं भीष्माचार्यांचं, निष्कलंक जीवन होतं माझ्या ज्ञानराजांचं, निष्कलंक जीवन होतं साईनाथ महाराजांचं. म्हणून आजही त्यांचा उत्सव साजरा केला जातो. बरं, ज्यांचं जीवन निष्कलंक आहे ना, समाज त्यांच्या जीवन चरित्राचा काय करत असतो, विचार त्या ठिकाणी करत असतो. बरं, म्हणून त्यांचे उत्सव होत असतात. ज्ञानोबारांचं जीवन निष्कलंक आहे, म्हणून तर नाथ महाराज म्हटले ना, नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयची गीतेची वाचिता टीका, ज्ञान होय लोकात अति भाविका ग्रंथार्थिया. रोहिणी मातेला वाटू लागलं, सगळ्या या भाद्रपद शुद्ध षष्टीला प्रसूत झाल्या आणि बलराम दारांचं प्राकट्य झालं. बरं, बलराम भगवान की. पहिले 6 मारून टाकले, षडविकार त्या ठिकाणी संपून गेले. बरं सर्वजण ऐका. आणि मग आता ज्ञान रूपानं बलराम प्रगट झाले आणि आता 8व्यांदा बोध रूपानं भगवंताचं प्राकट्य आता होणार आहे. बाबा ज्या यशोदा मैया कंस त्या ठिकाणी घाबरू लागला, आला 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 मला मारणार आला, मला मारणार आला, मला मारणार आला, घाबरत होता. बरं, डॉक्टर महाराज फार सुंदर वर्णन करून सांगतात, पाणी जरी प्यायला लागला तर त्याच्यामध्ये त्याला कोण दिसायचा, कृष्ण दिसायचा. हातामध्ये घास जरी घेतला तरी त्याच्यामध्ये कोण. कंसाचं त्या ठिकाणी झळू लागलं आणि अशा भगवंताचं प्राकट्य आता श्रावण भक्ती अष्टमीला होणार आहे. बरं सर्वजण ऐका, भगवंत त्या ठिकाणी श्रावण महिन्यातच का आले, त्या ठिकाणी आषाढ रोहिणी नक्षत्रामध्येच का आले, मध्यरात्रीच का आले, बुधवारीच का आले, याचा आषाढ त्या ठिकाणी गोड चिंतन आपल्याला त्या भागवतामध्ये पाहायला भेटतं. बरं त्या ठिकाणी
का आले त्या ठिकाणी रोहिणी नक्षत्रात का आले? कारण भगवंताच्या वंशामध्ये होता ना तो चंद्रवंश आहे आणि चंद्राला जर प्रिय जर पत्नी जर कोणत्या होत्या रोहिणी माता होत्या म्हणून त्या ठिकाणी भगवंत रोहिणी नक्षत्रामध्ये आले. बरं त्याच चंद्राचा असणारा मुलगा त्याचं नाव त्या ठिकाणी बुध आहे म्हणून त्या ठिकाणी भगवंत केव्हा आले? बुधवारी आले. बरं त्या ठिकाणी श्रावण महिन्यामध्येच का आले? श्रावण महिन्यामध्ये त्या ठिकाणी नद्यांना पाणी आलेलं असतं तसं त्या ठिकाणी भक्ती सुद्धा ओतप्रोत त्या ठिकाणी ओसंडून व्हावी हाच असावा त्या ठिकाणी भाव म्हणून त्या ठिकाणी भगवंत श्रावण महिन्यामध्ये येणार आहे. सर्व देव देवता भगवंताच्या स्वागतासाठी सज्ज आहे, स्वागत करताय. कोणी जर विशेष जर येणार असेल ना सर्वजण काय करताय? स्वागतासाठी हजर असतायत ना. हे बलराम दादा ज्या वेळेला प्रगट झाले होते ना त्यावेळेला त्यांनी डोळे उघडले नाही. बरं सगळ्यांना असं वाटलं डोळे का उघडले नाही, डोळे का उघडले नाही. बलराम दादा तर फक्त शेष आहे महाराज. या बलराम दादाने डोळे उघडले. केव्हा उघडले? जेव्हा भगवंताचं प्राकट्य झालं ना भगवान गोपाल कृष्णांचं तेव्हा बलराम दादांना डोळे उघडले. त्याच्यामध्ये भाव असा आहे डोळे झाकून घेण्याचं कारण एकच होतं मी तर फक्त शेष आहे आणखी विशेष येणं बाकी आहे म्हणून त्या ठिकाणी मी डोळे झाकलेले आहे. तो विशेष ज्या वेळेला येईल ना त्यावेळेला मी डोळे उघडेल असा त्याच्या पाठीमागला भाव आहे. सर्वजण भगवंताचं स्वागत करताय. प्रेमाने त्याच्या स्वागतासाठी सर्वजण सज्ज आहे. स्वागतम कृष्णा शरणागतम कृष्णा स्वागतम कृष्णा शरणागतम कृष्णा. हा सर्व देवकी माता म्हणल्या बाळा अरे एवढं मोठं तुला जर पाहिलं कोण म्हणे माझ्या उदरातून अवतार धारण केला. हे माझ्या बाळा जरा छोटा हो ना. हा असाच आहे महाराज होय भक्ती केला तैसा आणि पूर्वी धरावी ती इच्छा. ठीक आहे आई बोलू लागली बघ माता पुढी बोली अरे सोमती डोली
ठीक आहे बाळा, छोटा हो बरं त्या ठिकाणी. जसे भक्त म्हणतात ना, हा तसा त्या ठिकाणी होतो बरं त्या ठिकाणी. फक्त भक्तांना आनंद भावना त्याची शरणागती स्वीकारली पाहिजे. कोणी एका भक्तानं वर्णन केलं बरं, भक्त बिना हो कुछ भी नहीं है, अरे भक्त येऊन की जान, भगत के वश में है भगवान. होय बाळा, छोटा हो त्या ठिकाणी आणि जगात नाही त्या ठिकाणी छोटा झाला. वसुदेवांनी आसाराच्या लेकराला आपल्या जवळ घेतलं. देवकी माता कळवळून वसुदेवाला म्हणत होत्या, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगदेठी, झनी कंसासी कळेल, माझ्या बाळासी मारेल. याला लपवावं. पण भगवंतानं सांगितलं, आता मी छोटा झालेला आहे, माझी फक्त येण्याची बोली होती, थांबण्याची बोली नाही. बरं, त्यांना तीनही अवताराचं स्मरण करून दिलं. तुम्ही कृष्ण सुतप्पा होते, मी कृष्णगर्भ रूपान आलो. तुम्ही कश्यपादिती होते, मी वामनाच्या रूपान आलो. तुम्ही नंतर आता वसुदेव डोके झाले, माझी फक्त येण्याची बोली होती, थांबण्याची बोली नाही. म्हणून त्या ठिकाणी मला आता नेऊन घाला, कोठे नेऊन घाला वर्णन केलं. नंदाच्या घराला मला आनंद बाबाच्या घरी घेऊन घाला. ही दोनच आपण कीर्तनाला प्रारंभ केला होता. बरं, कोणाला म्हणावं नंद, कोणाला म्हणावं नंद. आपण जर दुसऱ्याला सदैवबद्दल आनंद जर देत असाल, दुसऱ्याच्या आनंदाला जर आपण सदैवबद्दल आनंदित जर होत असाल, आपली वृत्ती जर सदैव दुसऱ्याला आनंद देण्याची जर असेल ना, तर जगात एक स्वतःहून सांगतो, मला तिथं नेऊन घाला. बरं, त्या ठिकाणी सुखे येतो घरा नाराज अशी असावी स्थिती. म्हणून त्या ठिकाणी आपली वृत्ती त्या ठिकाणी बदला. आणि अशा आनंद बाबाच्या घरी वसुदेवजी घेऊन निघाले होते. वेळ त्या ठिकाणी अत्यल्प होता, फार वेगानं त्यांना जाणं गरजेचं होतं. मोजून त्या ठिकाणी आता 25 मिनिटाचा कालावधी बाकी होता. म्हणून पोहोचवलं. माय घेऊन पाठीमाग आले आणि आलेल्या मायेनं त्या ठिकाणी कंसाला सांगितलं, तुझं लागी वधी उपजला मधाधी. आणि ज्या वेळेला बौद्ध रूपानं कन्हैयाचं प्राकट्य होतं, जो अहंकार रूपी आसारा कंस आहे ना, त्या अहंकाराला काय वाटतं, भय वाटतं. म्हणून कृष्ण गोकुळी जन्मला आणि कृष्णा तडका बसवला. अहंकार रूपी कंसाला काय वाटतं, भय वाटतं. आणि असा भगवंत ज्या वेळेला गोकुळामध्ये प्रगट झाला मायबाप, पाहिलं त्या ठिकाणी सुनंदेनं पाहिलं. बरं, ती सुनंदा म्हणजे नंद बाबाची बहीण आहे, जी सदैव आनंदाची वार्ता देते ना, तिला म्हणावं त्या ठिकाणी सुनंदा. यशोदा मैयाला जाग केलं आणि नंद बाबांना सांगण्यासाठी निघाली. बरं, नंद भैया भैया नंद भैया नंद भैया. नंद बाबा गोमातेची सेवा करत होते. बरं, त्या ठिकाणी मी अगोदर बोलून गेलो, मला जिथं गोमातेची सेवा केली जाते तेथे त्या ठिकाणी भगवंताला यावं लागतं. बरं, आणि ज्या वेळेला नंद बाबांच्या कानावरती सुनंदेचा आवाज आला, झालं तरी काय, झालं तरी काय. नवलक्ष गायांनी कान उंच केले होते. नंद बाबांना सुनंदा म्हणत होती, हे नंद भैया नंद भैया. अगं सांग ना सुनंदे, झालं तरी काय, फार आनंदाची वार्ता. अगं झालं तरी काय, वहिनी प्रसूत झाल्या, बालकाचं प्राकट्य झालं, फार सुंदर आहे, फार सुंदर आहे. जो दुसऱ्याच्या आनंदाने आनंदी होतो ना, तो दान सुद्धा करतो. काय केलं नंद बाबानं, स्वतःच्या गळ्यामधला नवरत्नाचा हार काढला, सुनंदेच्या गळ्यामध्ये टाकला. नवरत्न म्हणजे त्या ठिकाणी नवविधा भक्ती आहे मायबाप. तो दान करतो ना, तो भक्तीचा दान करतो त्या ठिकाणी. आणि ज्याला नवविधा भक्ती प्राप्त होते ते एका जागेवर थांबत नाही महाराज. ते नवविधा भक्ती घेऊन सेवेतो हा रस आणि वाटी तो अनेक. सुनंदा एका जागेवर थांबली नाही महाराज, सगळ्या गोकुळामध्ये फिरू लागली आणि सगळ्या गोकुळातील गवळणींना सांगू लागली. काय सांगू लागली, जनाबाई महाराज म्हणतात, सांगितलं ना तिनं, काय सांगितलं, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला.
करून सारी वाजवा, वा, वा, वा. एक धावती, एक धावती, एक धावती एकी पुढे, वाटी वाटी सुंचावळे. एक धावती, एखाद्या घरी जर आनंद जर झाला तर सगळ्या गावाला, सगळ्या परिसराला, सगळ्या उपनगराला आनंद व्हावं, तेच कोणी गोकुळ आहे बरं त्या ठिकाणी. म्हणून असा गोकुळ, आणि त्या गोकुळामध्ये भगवंताचं प्राकट्य झालं आणि सगळ्या गवळणी एकमेकीला म्हणू लागल्या, काय म्हणू लागल्या, सजनी आज देखो नंद जी को लाल, गोपाल गोपाल, आज देखो नंद जी को लाल. शृंगार करुणी आल्या गवळणी, आल्या गवळणी. पहिली गवळण रंग सफेद जशी चंद्राची ज्योत, अरे गगनी चांदणी लखलखीत आई का तिची मात. मंथन करीत होती दारात धरुणी कृष्णाचा हात, धरुणी कृष्णाचा हात. आईशा नटुनी पाच रंगाचा शृंगार करुणी आल्या गवळणी, आल्या गवळणी. दुसरी गवळण आल्या गंग हिरव्या कंकणाचा पाहता चढले भिंग. फुगडी खेळत कृष्णा संग एकनाथ अभंग. आला पाच गवळणी, तारी तारी तारी, पाच रंगाचा शृंगार करुणी आला पाच गवळणी. पावणे 12 वाजता शृंगार करून आल्या बरं त्या ठिकाणी. ऐका महाराज, एवढ्या वेगानं आणलं तरी पावणे 12 त्या ठिकाणी वाजले. असं असतं. आणि सगळ्या गोपिका भगवंताला पाहून त्या ठिकाणी भाव विभोर झाल्या. आनंद बाबाच्या वाड्यासमोर त्या ठिकाणी सर्वांनी काय धरले, फेर धरले. आणि यशोदा मैयाला म्हणू लागल्या, वा फार असा त्या ठिकाणी सुंदर बालकाचं प्राकट्य झालं बरं, भगवंत तुमच्या घरी प्रगट झाले. त्यावेळेला यशोदा मैया म्हटल्या, माझं कसलं भाग्य, तुम्ही सगळ्यांनी एकादशी व्रताचं पालन केलं, त्या पुण्याने मला लेकरू झालं. दुसऱ्याला यश देणं हीच असणारी यशोदा. यशंद जाती येते यशोदा. अशा यशोदा मैया आणि सगळ्या गोपिकांना आनंद झाला आणि भगवंतासाठी फेर धरला आणि सगळ्या गोपिका नाचू लागल्या बरं त्या ठिकाणी. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल के, नंद भयो जय कन्हैया लाल, यशोदा लाल भयो जय कन्हैया लाल की, यशोदा नंद भयो जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल. अरे नंद घरा नंद भयो रे, भयो रे, जय जय कन्हैया लाल की रे. जय जय कन्हैया
आनंद आहे किती आनंद अष्टमीच्या राती ग कोणीच्या काठी यमुनेच्या काठी गोकुळ कान्हा कान्हा दिसतो उठून त्याला पाहण्यासाठी गोपी आल्या नटून नव्या 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 नवतीचा शृंगार केला आज आनंदी आनंद किती सांगू मी किती सांगू मी काळी काळी वाजवार किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी सांग सकाळी गोपाल आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला वेळा सारंगला रे जवळ जवळ 12 केशवरा मैयाला कन्हैयाचा फार सुंदर शृंगार करावा असा शृंगार करावा कन्हैयाला त्या ठिकाणी उचलून घ्यावा फार सुंदर कन्हैयाचा शृंगार करावा त्या कन्हैयाच्या मस्तकावरती मजागिरी चंदन यशोदा मैयानं लावावं फार सुंदर त्याचा शृंगार करावा ज्या वेळेला कन्हैयाचा शृंगार यशोदा मैयानं करावा सगळ्या गोपाळांनी कन्हैयाला विचारावं काय विचारावं तेरा किसने किया शृंगार सावरे अरे मस्तक पर मलया गिरी चंदन केशर तिलक लगाया मोर मुकुट कानों में कुंडल इत्र बहुत बरसाया महकता दरबार सावरे हो तेरा तेरा किसने किया शृंगार सावरे त्याला पाहून सगळे गोपाळ भाव विभोर होत होते आणि अशा कन्हैयाला असं वाटलं गोपाळांना काहीतरी दिलं पाहिजे मग त्यांना सांगितलं याला तरी यारे लागे अवघे मागे 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 आणि गोपिकेंच्या घरी जाऊ लागले आणि भगवंत त्या ठिकाणी काय करू लागले खोड्या करू लागले कोणत्या गोपिकेच्या घरी भगवंत जात नाही बरं या गोपिकेंनी त्याला हाका मारवी देवा आमच्या घरी आला पाहिजे हाका मारल्याशिवाय देव येत नाही बरं त्या ठिकाणी सर्वजण ऐका एखाद्या वैयक्तिक कार्यक्रमामध्ये निमंत्रण जर पोहोचलं नाही ना ज्याला निमंत्रण पोहोचलं नाही ते येतं का नाही एक महाराज तर त्या जगाचा नायक सुद्धा बिगर निमंत्रणाचा येत नाही सगळ्या गोपिका त्याला म्हणायच्या आमच्या घरी आला पाहिजे बरं शाम मेरी गलियों में आ जाना आ जाना अरे 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 मेरा भी माखन खा जाना कन्हैया जायचा अशा गोपिकांच्या घरी जायचा आणि गोपिकांच्या घरी जाऊन सुंदर दिव्य लीला त्या ठिकाणी करायचा गोपिका पाहायच्या बरं त्याला त्या ठिकाणी हा लीला करायचा सिंगे लावी गेली धुडी ठिकाणच्यावर उभा काय राहतो ते आसार मडकं त्या ठिकाणी तिरपा काय करतो याच्या आसाऱ्या जे ओबळ आहे बाकीचे गोपाळ त्या ठिकाणी काय वाहत तिच्या झाडा याला दोहीच्या गोपाळा गोपाळ त्याचं सेवन काय करतात आणि निघून जाताना हळूच तिरप्या नजर ह्या गोपिकेकडे पाहतो आणि निघून जातो गोपिकेला झोप लागत नाही महाराज त्याच्याकडे पाहून गोपिका भाव विभोर होते पुन्हा एकदा केव्हा पाहिलं पुन्हा एकदा केव्हा पाहिलं असं गोपिकेला व्हायचं आणि निमित्त करायच्या घराण्याचं आणि यशोदा मैयाच्या दारासमोर यायच्या आणि त्या यशोदा मैयाला त्या ठिकाणी म्हणायच्या ओ यशोदे ग तुला येईल राग तुझ्या देवा